गोळ्या घेतल्यात, टेस्ट केल्यात, पण तरीही हवा तसा रिझल्ट येत नाहीये. काय बरं चुकलेलं असू शकतं? चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे दुखण्याचा प्रकार तर कळलाय, पण बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं कुठल्या दुखण्यासाठी कुठल्या डॉक्टरांकडे जायचं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच एक्सप्लेन करणार आहे, की कुठल्या पेनवर किंवा कुठल्या वेदनेवर तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला स्नायूंचं किंवा हाडांचं दुखणं आहे, तर तुम्ही ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणजेच हाडांचे डॉक्टर किंवा ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्ट यांच्याकडे जाऊ शकता. हाडांचे डॉक्टर हे मोस्टली तुम्हाला काही औषधं देतील किंवा जर त्यांना वाटलं तर ते काही एक्स-रे करायला सांगतात, एम-आर-आय करायला सांगतात किंवा काही रक्ताच्या चाचण्या करायला सांगतात. याच्यावर त्यांची ट्रीटमेंट ठरते. जर त्यांना वाटतं की काही-काही याच्यात तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे, तर ते तुमचं ऑपरेशनही करतात. फिजिओथेरपिस्ट काय करतात? फिजिओथेरपिस्टकडे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सर्जरी येत नाही, म्हणजेच ऑपरेशन होत नाही. त्यासाठी फिजिओथेरपिस्ट इलेक्ट्रोथेरपी वापरतात, म्हणजे काही प्रकारची मशीन्स वापरून दुखणं कमी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला पोश्चरल करेक्शन सांगतात, तुम्हाला व्यायाम देतात, कसं उठा, कसं बसा हे सांगतात. सो ह्या पद्धतीसाठी तुम्ही या दोघांचीही निवड करू शकता. ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट यांचं काम कायम एकत्र असतं. तुम्ही दोघांकडेही जाऊ शकता. जर तुम्हाला वाटलं, की तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे पहिलं जायचं आहे, तर तुम्ही जाऊ शकता. फिजिओथेरपिस्टला जर वाटलं, की हे दुखणं आमच्याकडनं बरं होण्यासारखं नाहीये, तर ते तुम्हाला स्वतःहून ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे रेफर करतात आणि सेम ऑर्थोपेडिक डॉक्टर जर त्यांची दुखण्याची तीव्रता कुठल्याही प्रकारच्या औषधांनी कमी झालेली असेल आणि जर तुम्हाला पॉस्चरल करेक्शनची गरज आहे किंवा तुम्हाला व्यायामांची गरज आहे, तर ते डॉक्टर तुम्हाला फिजिओथेरपिस्टकडे रेफर करतात. सो तुम्ही कुणालाही अप्रोच होऊ शकता. जर तुमच्या हातापायाला मुंग्या येतायत, सुन्नपणा येतोय, बधीरपणा येतोय किंवा इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखं जर तुम्हाला वाटतंय, तुमचा 1 नंबर किंवा 2 नंबर म्हणजेच युरिन किंवा मोशनवरचा कंट्रोल जातोय असं वाटतंय, तर तुम्ही न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच मेंदूविकार तज्ञांकडे जाऊ शकता. जर तुम्हाला मानदुखी किंवा कंबरदुखी आहे आणि त्याच्याच बरोबर जर तुम्हाला सेम सिम्प्टम्स दिसतायत, म्हणजेच बधीरपणा येणे, जडपणा येणे, मुंग्या येणे, तर तुम्ही स्पाइन स्पेशालिस्ट म्हणजेच मणके विकार तज्ञांकडे जाऊ शकता. पेशंट्सना प्रामुख्याने पडलेला एक मोठा प्रश्न म्हणजे टेस्ट का करायच्या? एवढे स्कॅन्सची काय गरज आहे? पण जर तुमचं दुखणं 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे, ते बरंच होत नाहीये, गोळ्या घेऊन, औषधं घेऊन, फिजिओथेरपी करून, व्यायाम करून, इलेक्ट्रोथेरपी घेऊनही तरी जर जात नसेल, तर अशा वेळेला आपल्याला काही-काही वेळेला एक्स-रे, एम-आर-आय ह्या गोष्टी करणं गरजेचं असतं किंवा रक्तातल्या काही चाचण्या करून आपल्याला कशाची डेफिशियन्सी आहे का? किंवा काही पॅरामीटर्स वर-खाली झालेले आहेत का? हे बघून त्या पद्धतीने आपल्याला औषधोपचार करायला लागतात. त्यामुळे जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात, की तुम्हाला ह्या-ह्या टेस्टची गरज आहे, तर प्लीज त्या टेस्ट करून घ्या. कारण रूट कॉज पासून जोपर्यंत आपण कुठलंही दुखणं बरं करत नाही, तोपर्यंत ते पूर्णपणाने बरं होऊ शकत नाही. म्हणून असेसमेंट आणि टेस्टिंग इज व्हेरी इम्पोर्टंट. एक कायम लक्षात ठेवा, तुमचे जे सिम्प्टम्स आहेत, ते बरं करण्यापेक्षा जर दुखणं मुळापासून आपण बरं केलं, तर ते कायमचं निघून जातं. जर आपण फक्त तुम्हाला जे सिम्प्टम्स बॉडी देते, त्याच्यावरच जर आपण ट्रीटमेंट घेत राहिलो, म्हणजे गोळ्या घेताय किंवा मसाज करताय, शेकताय, थोडेसे व्यायाम करताय, नंतर बंद करताय, तर ते दुखणं दर काही-काही दिवसांनी परत-परत यायला लागतं. त्याच्यामुळे जे मुळापासून बरं होतं, ते कायमचं बरं होतं. आता थोडं बोलूया सायकॉलॉजिकल किंवा सायकोसोमॅटिक पेनबद्दल. ज्याच्यामध्ये ॲक्चुअली शरीरात काहीही प्रॉब्लेम नसतो. पण स्ट्रेस हँडल न झाल्यामुळे पेशंट्सना विविध भागात पेन जाणवत राहतं. असं अजिबात नाहीये की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. पण प्रॉब्लेम शरीरात नसून तो तुमच्या मनात आहे. याच्यासाठी सगळ्यात जास्त जे तुम्हाला मदत करू शकतात ते म्हणजे सायकॉलॉजिस्ट, की जे वेगवेगळ्या पद्धतीने काउन्सिलिंग करून जे तुमच्या मनात आहे त्याच्या मुळापर्यंत जाऊन ते बाहेर काढू शकतात किंवा अजून एक ह्याच्यामध्ये पद्धती असते ते म्हणजे सायकियाट्रिस्ट, की असे डॉक्टर की जे औषधं वापरून तुम्हाला या परिस्थितीतनं बाहेर काढू शकतात. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दुखण्याचे प्रकार बघितले. ह्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या डॉक्टरांकडे जायचं हे बघितलं. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत ही नक्की पोहोचवा. धन्यवाद.